माझे नाव नीती आहे. माझे पती वडिलांशी नेहमी मित्रांसारखे वागायचे. शिवाय माझे सासरे दिसायला खूप तरुण होते. माझे पती वडिलांसोबत सर्व काही शेअर करायचे. माझा प्रत्येक फोटो तो माझ्या सासऱ्यांना शेअर करत असे. माझे सासरे खूप विचित्र प्रकारचे होते. तो माझ्याशी मैत्रीपूर्ण वागण्याचा प्रयत्न करायचा. माझ्या नवऱ्याला सासऱ्यांबद्दल सांगितल्यावर तो मला शिव्या घालायचा आणि म्हणायचा की माझे वडील खूप चांगले व्यक्ती आहेत. माझ्या नवऱ्यासाठी हा सर्वात मोठा गैरसमज होता. एके दिवशी माझ्या सासऱ्यांनी माझ्याशी असे काही केले की ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण एके दिवशी माझे सासरे माझ्यासोबत, मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आणि अतिशय प्रतिष्ठित कुटुंबात राहणारी मुलगी होती. मी खूप सुसंस्कृत होते. मी कधीही विनाकारण घराबाहेर पडले नाही. मी नेहमी आईवडिलांसोबत घराबाहेर पडायचे. माझ्या आईवडिलांनी मला खूप चांगले वाढवले. आम्ही 3 बहिणी आणि 2 भाऊ होतो. माझ्या सर्व भावंडांमध्ये मी सर्वात मोठी होते आणि लग्न करणारीही मी पहिली होते. मी खूप सुंदर होते. मी कुठेही गेले तरी मला पाहताच कोणीही मला पसंत करत असे, कारण मी खूप साधी होते. मी कधीच जास्त मेकअप केला नाही. मी मेकअपशिवाय खूप सुंदर दिसत होते. लोक म्हणायचे की जेव्हा तुझे लग्न होईल आणि पूर्ण मेकअप कराल तेव्हा तू खूप सुंदर दिसशील. मी नेहमी सूट घालायचे. माझ्या कुटुंबाने आम्हाला मुलींना कधी स्वातंत्र्य दिले नाही किंवा आम्ही फॅशनेबल कपडे घातले नाहीत. आम्ही नेहमी साधे सूट घालायचो. आम्ही कुठेही गेलो तरी नेहमी आमच्या पालकांसोबत जायचो. माझ्या आईवडिलांनी माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या होत्या. आमच्या सर्व गोष्टी सांगायच्या आधीच घरात हजर होत्या. माझ्या या छोट्या आणि साध्या आयुष्यात मी खूप आनंदी होते. मी कोणत्याही मुलावर प्रेम केले नाही, कारण मी अशा प्रकारची नव्हते. मी नेहमी स्वतःची काम करत असे. आता मी 27 वर्षाची होते आणि माझ्या पालकांनी ठरवले होते की आता ते माझं लवकरात लवकर लग्न करतील. माझे पालक माझ्यासाठी असे नाते शोधत होते जे आमच्यासाठी सोपे असेल आणि त्याचवेळी आमच्या कौटुंबिक माणसाचे पालन करेल. माझ्या आईवडिलांनी सांगितले की त्यांच्या मुलीसाठी मुलगा शिकलेला असावा आणि दिसण्यातही हुशार असावा, कारण माझ्या आईवडिलांना मी अशा मुलाशी लग्न करावे असे वाटत नव्हते जो दिसायला चांगला नाही किंवा शिकलेला नसावा, कारण माझ्यासाठी अनेक नातेसंबंध येत होते. मी शिकत होते, त्यामुळे त्या दिवसात माझे लग्न झाले नाही. अशा मुलाशी माझे लग्न झाले तर त्यामुळे लोकांना निमित्त मिळायचे की मुलीसाठी चांगले नाते येत असताना तिने लग्न केले नाही आणि आता तिने आपल्या मुलीचा हात कुठल्या तरी काळ्या मुलाकडे दिला आहे, असे नाते माझ्यासाठी आले होते. मुलगा खूप शिकलेला पात्र होता. त्याचा स्वतःचा व्यवसाय होता. त्याच्याकडे बरेच बंगलेही होते आणि त्याच्या वडिलांशिवाय त्याच्या कुटुंबात कोणीही नव्हते. हे नाते माझ्या वडिलांच्या ओळखीने सांगितले होते आणि माझ्या वडिलांना हे नाते खूप आवडले, कारण या मुलाच्या कुटुंबात जास्त लोक नव्हते आणि हे नाते इतके चांगले होते की नकार देण्याचे कारण नव्हते. माझ्या घरच्यांना हा मुलगा खूप आवडला आणि जेव्हा त्या मुलाला माझा फोटो दाखवला तेव्हा त्यानेही मला तो बघताच लाईक केला. माझे नाते कायमचे झाले आणि 4-5 महिन्यांनी माझे लग्न झाले. माझ्या सासरच्या घरी एकही बाई नव्हती. मी ऐकले होते की माझा नवरा त्याच्या वडिलांशी खूप मैत्रीपूर्ण वागतो आणि दोघेही एकमेकांचे चांगले मित्र असल्यासारखे एकत्र राहतात. दोघेही एकमेकांशी सर्व काही शेअर करायचे. माझी सासू खूप वर्षापूर्वी वारली होती, तर माझे सासरे खूप हुशार होते. त्यांना बघून तर माझा नवरा त्यांचा मुलगा आहे असे वाटले नाही. जणू काही तो माझ्या नवऱ्याचा मोठा भाऊ आहे. माझ्या पतीचे नाव कपिल होते. मला माझा नवरा खूप आवडायचा, कारण त्याच्या वडिलांप्रमाणे तोही हुशार होता. माझ्या सासऱ्यांनी स्वतःला टिपटॉप ठेवलं होतं. तो स्वतःकडे खूप लक्ष द्यायचा. मुलामुळे त्यांनी दुसरे लग्न केले नाही. त्याचा विश्वास होता की त्याची दुसरी पत्नी आपल्या मुलाला त्याच्या खऱ्या आई इतके प्रेम कधीही देऊ शकत नाही, म्हणून त्याने आपले संपूर्ण आयुष्य आपल्या मुलासाठी समर्पित केले. माझ्या नवऱ्याची वागणूक खूप चांगली होती. त्यांनी अमेरिकेतून शिक्षण पूर्ण केले. ते अमेरिकेत वास्तव्यास होते आणि शिक्षण पूर्ण करून त्यांनी मुंबई येथे व्यवसाय सुरू केला. लग्नानंतर जेव्हा मी माझ्या सासरच्या घरी आले तेव्हा मी पाहिले की माझे पती आणि सासरे खूप विनोदी वागतात आणि ते त्यांच्या मुलावर सर्वात जास्त विनोद आणि प्रेम करत होते. माझे सासरे कामानिमित्त गोव्याला जात असत. गोव्यात त्यांचा बंगला आहे आणि त्याला त्या बंगल्यात राहायला आवडतं, कारण तो त्याचा आवडता बंगला होता असं ऐकलं होतं. येथे माझे पती त्यांच्या मुंबईतल्या घरात राहत होते. जेव्हा माझ्या सासऱ्यांना वाटेल तेव्हा ते इथे येऊन राहायचे आणि वाटेल तेव्हा ते गोव्यात बंगल्यात राहायला जायचे. माझे लग्न दोन्ही बाजूनी मोठ्या थाटामाटात पार पडले. माझ्या सासरच्या मंडळींनीही कोणतीही कसर सोडली नाही आणि माझ्या आईवडिलांनीही माझे लग्न अतिशय चांगल्या पद्धतीने लावले. माझे पती माझ्यावर खूप आनंदी होते आणि म्हणाले की मला माहीत नव्हते की इतकी साधी आणि सुसंस्कृत मुलगी माझ्या आयुष्यात येऊ शकते.
त्याला विश्वास बसत नव्हता की आजच्या काळातही अशा सुसंस्कृत आणि साध्या मुली आहेत, कारण हे आधुनिक युग आहे आणि या युगातील प्रत्येक मुलगी स्वतःला मॉडेल म्हणून ठेवते. पण माझा नवरा म्हणाला की तू जितकी साधी आहेस तितकी सुंदर आहेस. तुझा साधेपणा हीच तुझ्या सौंदर्याची ओळख आहे. या दिवसात माझे सासरे आमच्या घरी लग्नासाठी आले होते. माझ्या लग्नाला 4 दिवस झाले होते. 4 दिवसानंतर माझ्या सासऱ्यांनी माझ्या नवऱ्याला हनीमूनला युरोपला जाण्यासाठी तिकीटे दिली. माझ्या सासऱ्याच्या सरप्राईजने माझे पती खूप खुश झाले आणि आम्ही हनीमूनला गेलो. मी तिथे गेलो तेव्हा मी अतिशय आधुनिक प्रकारचे कपडे घातले होते. माझे पती म्हणाले की आता आम्ही आमच्या देशात नाही, हा आपला देश नाही, येथील सर्व लोक या प्रकारचे कपडे घालतात. म्हणूनच इथे येण्यापूर्वी माझ्या पतीने मला आधुनिक कपड्यांची खरेदी करायला नेले होते. मला असे कपडे घालायला काहीच हरकत नव्हती, कारण आता माझे लग्न झाले होते आणि माझा नवरा मला असे कपडे घालायला सांगत होता. असे कपडे घालून मला जरा लाज वाटली, कारण मी असे कपडे यापूर्वी कधीच घातले नव्हते. माझ्या पतीने सांगितले की त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले होते की युरोपला गेल्यावरही त्यांच्या सुनेने सलवार कमीज घालू नये. तिला समजावून सांग की युरोपमध्ये सर्व लोक आधुनिक प्रकारचे कपडे घालतात, म्हणून तू तिला अशीच खरेदी करायला लावावी. त्याच्या सांगण्यावरूनच माझ्या पतीने मला असे कपडे विकत घेतले. एके दिवशी आमच्या संभाषणात माझ्या पतीने मला सांगितले की त्यांच्या वडिलांची अनेक सुंदर आणि तरुण मुलींशी मैत्री आहे. एवढ्या म्हाताऱ्या असूनही माझ्या सासऱ्यांची इतक्या मुलींशी मैत्री होती हे जाणून मला आश्चर्य वाटले. मी माझ्या सासऱ्यांचे सोशल मीडिया अकाउंटही तपासले. त्याचे अनेक अनुयायी होते. त्यापैकी बहुतेक मुली होत्या, मात्र एकाही मुलीचे वय 30 वर्षापेक्षा जास्त नव्हते. जरी प्रत्येक तरुण आणि सुंदर मुलगी त्याच्या फ्रेंड लिस्टमध्ये जोडली गेली. माझ्या सासऱ्यांचे इतके सुंदर फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर अपलोड केले होते की ते पाहून कोणीही सांगू शकत नाही की या माणसाला एक तरुण मुलगा देखील आहे. माझ्या सासऱ्यांना बायकांमध्ये एवढा इंटरेस्ट होता की म्हातारा झाल्यावरही त्याची कृती आणि मन 20-25 वर्षाच्या तरुण मुलासारखे आहे हे जाणून मला खूप आश्चर्य वाटले. पण तसे असेल तर मग त्याने लग्न का केले नाही? माझ्या पतीने सांगितले की त्यांच्या वडिलांना त्यांच्या मुलाचे संगोपन बिघडवायचे नाही, म्हणून त्यांनी लग्न केले नाही आणि त्यांच्या मुलाची पूर्ण काळजी घेतली आणि यामुळेच माझे पती त्यांच्या वडिलांवर खूप प्रेम करतात. माझ्या सासऱ्यांनी सर्व सुख त्यांच्या मुलाला दिले होते. माझ्या नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे ते करत असत. पण हनीमूनच्या वेळी माझ्या एक गोष्ट लक्षात आली की मी तिथे असताना माझे पती माझे फोटो क्लिक करत होते. ते सगळे माझ्या सासऱ्यांना पाठवत होते. हे मला फार विचित्र वाटले. युरोपमध्ये मी आधुनिक प्रकारचे कपडे घातले होते, त्यात माझे शरीर काही ठिकाणाहून दिसत होते. ही जागा वेगळी होती. इथे सगळे सारखे कपडे घालायचे आणि कुणालाही कुणाशी कसलीच काळजी नव्हती. पण मला माझ्या नवऱ्याचे म्हणणे पटले नाही की आम्ही जे फोटो काढतो ते फोटो माझे पती वडिलांना पाठवत होते. एवढेच नाही तर माझे पती वारंवार व्हिडिओ कॉल करून मला माझ्या सासऱ्यांना दाखवत होते. माझे सासरे माझ्या पतीला वारंवार विचारत होते की मला सून कशी दिसते आहे, सून काय करते आहे, पाहायचं आहे. ते जे काही होते ते माझे सासरे होते आणि सासरे वडिलांसारखे असतात. माझ्या सासऱ्यांनी मला अशा अवस्थेत बघावं असं मला वाटत नव्हतं. जरी काही कारणास्तव माझे सासरे आमच्याबरोबर इथे युरोपात आले असते तरी मी कदाचित असे कपडे घातले नसते. मी असे कपडे घातले होते कारण आम्ही हनीमूनला आलो होतो आणि माझ्या नवऱ्याची इच्छा होती की मी असे कपडे घालावेत. आणि मग इथले वातावरण असे होते की मला इथे राहणाऱ्या लोकांची लाज वाटली नाही. फोटो आणि व्हिडिओ क्लिक केल्यानंतर तो ते माझ्या सासऱ्यांना पाठवत होता. या मुद्द्यावर माझा पतीशी वाईट मनस्थिती असली तरी माझा नवरा मला पटवून देत असे. तो म्हणाला की आता बाबा माझ्याकडे फोटो आणि व्हिडिओ मागत आहेत, त्यामुळे मी त्यांना नकार देऊ शकत नाही. माझ्या सासरच्या घरी वातावरण अगदी मोकळे होते. माझा नवराही असाच होता. तो म्हणाला, आता तुझे लग्न झाले आहे, आता सती सावित्री होण्याचे थांबव आणि हे लाजण्याचे नाटक संपव. जेव्हा तू तुझ्या आईवडिलांच्या घरी होतीस तेव्हा तू नेहमी घरात बंदिस्त होतीस. आता हे तुझे सासरचे घर आहे, मोकळेपणाने राहायला शिक. आमचा हनीमून पूर्ण झाला आणि आम्ही घरी परतलो. जेव्हा आम्ही घरी आलो तेव्हा मला दिसले की माझ्या सासऱ्यांनी त्यांच्या मुलाला घरी येताच मिठी मारली आणि ते मलाही मिठी मारण्यासाठी माझ्या दिशेने जात होते. मी त्यांना थांबवले आणि मागे आले. माझ्या पतीला माझी ही कृती आवडली नाही. यावर माझे सासरे हसले आणि मागे सरले. पण माझा नवरा माझ्याकडे एकटक पाहत होता हे माझ्या लक्षात येत होतं. मी सासऱ्यांशी न बोलता माझ्या खोलीत गेले. काही वेळाने माझे पती खोलीत आले आणि येताच त्यांनी मला तुझे वागणे आवडत नाही असे सांगितले. नीती, तू माझ्या बाबांशी नीट वागत नाहीस. तो तुला मिठी मारायला येत होता आणि तू मागे पडलीस. मी म्हणाले, कपिल, तो माझा सासरा आहे, तो मला का मिठी मारत होता? माझे पती म्हणाले की अशा प्रकारे मोठ्या लोकांची साथ मिळते. मग तुला काय माहिती आहे, तू घरात राहणारी मुलगी आहेस. कधी घराबाहेर गेली असशील तर तुला काही कळेल ना. मी माझे पती कपिलला सांगितले की मी घरी राहत असे. माझे वडील आणि आईसुद्धा खूप लोकांना भेटायचे, पण आमच्या घरात अशी मिठी मारायची पद्धत नव्हती. दुरूनही कोणाशीही सलोखा साधता येतो.
माझ्या या गोष्टीचा माझ्या पतीला राग आला. जरी तो माझ्यावर खूप प्रेम करत होता, पण जेव्हा त्याच्या वडिलांची गोष्ट आली तेव्हा तो खूप गंभीर असायचा. असेच दिवस जात होते आणि माझ्या सासऱ्यांच्या कृती मला फार विचित्र वाटू लागल्या होत्या. पण कुठेतरी मला वाटले की माझ्या पतीने सर्व काही सुरू केले आहे. माझे पती वडिलांसोबत सर्व काही शेअर करायचे हे खरे आहे, पण जेव्हा माझ्या पतीने पती आणि पत्नी या नात्याने आमच्यात घडलेल्या प्रत्येक गोष्टी वडिलांसोबत शेअर केल्या तेव्हा मला आश्चर्य वाटले. माझ्या नवऱ्यासाठी ही काही गोष्ट मोठी नव्हती, पण माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती. नवरा बायकोमध्ये घडणाऱ्या गोष्टी कुणालाही सांगू नयेत. इथे माझ्या पतीने प्रत्येक वैयक्तिक बाब त्यांच्या वडिलांना सांगितली होती आणि माझे पती स्वतः देखील मला याबद्दल सांगायचे. मी तुझ्याबद्दल हे बाबांना सांगितलं असे सांगतात त्यांनी अशी प्रतिक्रिया केली. मी तुझा फोटो बाबांना दाखवला तेव्हा त्यांनी अशी प्रतिक्रिया केली. मला या गोष्टी खूप चुकीच्या वाटल्या, म्हणून मला खूप राग यायचा आणि चिडचिड व्हायची. आता हळूहळू मला माझ्या सासऱ्याच्या कृती विचित्र वाटू लागल्या, कारण मी ऐकले होते की पूर्वी माझे सासरे गोव्यात त्यांच्या बंगल्यात राहायचे, पण लग्न झाल्यापासून या घरात तो राहू लागला. आता तो इथून निघण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि नेहमी माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केला. तो मला गमतीने खूप चुकीच्या गोष्टी सांगायचा, जे ऐकून मला लाज वाटायची. मी माझ्या नवऱ्याला माझ्या सासऱ्यांच्या कृतीबद्दल सांगितले तेव्हा ते म्हणायचे की माझे बाबा नेहमी आधुनिक आणि मोठ्या लोकांसारखेच असतात, त्यामुळे त्यांची सवयही अशी झाली आहे. तू आभार मानायला हवेत की माझे बाबा असे सासरे नाहीत जे आपल्या सुनेवर बंधने घालतात आणि तिला असे वागवतात. तुला इतकं चांगलं सासरचं घर मिळालंय म्हणूनच तुला हे सगळं आवडत नाही. माझ्या सासऱ्यांच्या सर्व कृतीमागे मी माझ्या नवऱ्याला कारणीभूत मानत असे. त्यांनी माझ्यावर कधीही विश्वास ठेवला नाही आणि वडिलांसमोर मला नेहमीच चुकीचे सिद्ध केले. माझे पती पुन्हा पुन्हा म्हणायचे की अमीर आणि उच्च दर्जाचे लोक असे असतात. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. आम्ही इतके गरीब नव्हतो. आम्हाला श्रीमंत लोकांमध्येही मिसळावे लागले, कारण आमचे सर्व नातेवाईक श्रीमंत होते. माझ्या पतीला माझ्या आदराची पर्वा नाही असे मला वाटले. सासऱ्यांच्या कुकर्मामुळे मी त्यांच्याशी बोलणे बंद केल्याने त्यांनीच माझी त्यांच्या वडिलांशी ओळख करून देण्याचा प्रयत्न केला. तर माझा नवरा म्हणायचा की या घरात राहून माझ्या बाबांना असे वाटू नये की तू त्यांच्याशी बोलत नाही आहेस. असे झाले तर माझ्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही. लग्न करून इकडे आल्यानंतर एका मोठ्या अडचणीत अडकले होते. एकीकडे सासऱ्यांची कृती मला आवडली नाही आणि दुसरीकडे माझ्या नवऱ्याला मी काही बोलले ते समजले नाही. सुरुवातीला माझ्या पतीचे माझ्याशी वागणे खूप चांगले होते, पण वडिलांकडे आल्यावर तो माझा खूप अपमान करायचा. एके दिवशी आम्ही एका लग्नाला गेलो आणि तिथे माझ्या सासऱ्यांनी त्यांच्या मित्राशी माझी ओळख करून दिली. सासऱ्याप्रमाणेच माझ्या सासऱ्याचे मित्रही दिसायला खूपच तरुण होते. मला हे सर्व अजिबात आवडत नव्हते. माझे सासरे मला वारंवार त्यांच्या मित्रांना दाखवत होते. मी माझ्या नवऱ्याला सांगत होते, बघ तुझे बाबा त्यांच्या मित्रांना माझ्याबद्दल सांगत आहे. त्यांना लाज वाटत नाही का आपल्या सुनेला त्याच्या मित्रांना दाखवत असताना? माझा नवरा म्हणाला, तुला काय झाले नीती, प्लीज तुझ्या जुन्या विचारातून बाहेर ये. आम्ही पहिल्यांदाच लग्नाला आलो आहोत. तुला कोणी ओळखत नाही, म्हणूनच बाबा तुझी सर्वांशी ओळख करून देत आहेत. मी माझ्या पतीला काही सांगितले तरी त्याला काही फरक पडला नाही. आता मला आतून भीती वाटू लागली होती, कारण मला माहीत होते की माझा नवरा त्याच्या वडिलांना वाटतो तितका चांगला नाही. कोणाचे इरादे कधी बदलतात ते कळत नाही. एके दिवशी माझ्या नवऱ्याने सांगितले की तो 2 दिवस कामासाठी बाहेरगावी जात आहे. मी माझ्या नवऱ्याला म्हणाले की मला सोबत घेऊन जा, मी घरी एकटी राहून काय करणार. माझे पती म्हणाले, मी तुला माझ्यासोबत तेथे नेऊ शकत नाही, कारण मला लोकांच्या भेटीगाठी घ्यायच्या आहेत, त्यामुळे मी तुला वेळ देऊ शकणार नाही. मी माझ्या पतीला म्हणाले की तू मला माझ्या आईवडिलांच्या घरी सोड. खूप दिवसापासून मी माझ्या आईवडिलांच्या घरीही गेले नाही. तू येशील तेव्हा मला फोन कर. पण माझा नवरा मान्य झाला नाही आणि म्हणाला, आता हे तुझे सासरचे घर आहे. आता मी तुला तुझ्या आईवडिलांच्या घरी छोट्या छोट्या गोष्टीवर सोडू शकत नाही आणि ते फक्त 2 दिवसासाठी आहे. तुझी काळजी घेण्यासाठी घरी बाबा आहेत. मी मनात विचार केला की मला तुझ्या बाबांची सर्वात जास्त भीती वाटते, कारण कधीकधी माझे सासरे बोलत असताना माझा हात धरायचे तर कधी ते म्हणायचे, चल सेल्फी क्लिक करू, आणि सेल्फी काढण्याच्या बहाण्याने ते मला हात लावायचे. माझ्या सासऱ्यांना खूप कंटाळले होते. मला त्याने परत त्याच्या गोव्यातील बंगल्यात राहायला जावे असे वाटत होते, पण माझे लग्न झाल्यापासून तो त्या बंगल्यात अजिबात जात नव्हता. माझ्या नवऱ्याला वाटत होते की त्याचे वडील माझी काळजी घेतील, पण मला माझ्या सासऱ्यांची भीती वाटत होती. जणू मी त्यांची सून नसून त्यांची मैत्रीण आहे. पण मी माझ्या नवऱ्याला हे स्पष्टपणे सांगू शकले नाही, कारण माझा नवरा माझ्यावर रागवणार हे मला चांगलंच माहीत होतं. त्याला वडिलांविरुद्ध एक शब्दही ऐकू येत नाही. कधी कधी वाटायचे की माझे सासरे खूप मोकळे मनाचे आहेत. कदाचित मला त्याचं असं बोलणं चुकीचं वाटत असेल, कारण माझ्या आईवडिलांनी मला खूप साध्या पद्धतीने वाढवले आहे. त्यांनी आम्हाला कधीच अनोळखी व्यक्तींना भेटू दिले नाही. आणि आता अचानक जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा माझ्या सासरच्या घरातील अत्यंत मोकळे वातावरणामुळे मला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मी सुरुवातीपासूनच अशा मोकळ्या वातावरणात राहिले असते
तर कदाचित मला सगळ्यांची सवय झाली असती. पण एके दिवशी माझा हा भ्रमही सत्यात उतरला आणि माझ्यासमोर प्रकट झाला. मी स्वतःला नेहमीच चांगली तयार ठेवली आहे. मी सुरुवातीपासूनच खूप लाजाळू प्रकारची असल्याने फारशी कोणाच्या समोर जात नसे आणि मला नवीन लोकांसमोर खूप लाज वाटायची. माझ्या सासऱ्याला आणि नवऱ्याला हेच आवडलं नाही. तो म्हणाला, आता तू आमच्या घरी आली आहेस, त्यामुळे तुला फारशी लाज वाटण्याची गरज नाही. आता काळानुसार तुला आमच्यासोबत राहावं लागेल. या घरात अशी कोणीही व्यक्ती नव्हती जिच्यासोबत मी माझे सर्व क्षण शेअर करू शकेल. मला सुरुवातीपासूनच इच्छा होती की माझ्या सासरच्या घरात कमी सदस्य असावेत, जेणेकरून मला जास्त त्रास सहन करावा लागू नये. कारण मी ऐकले होते की माझ्या सासरच्या घरी खूप लोक आहेत आणि तेवढेच आहेत. अराजकता निर्माण होते. पण आज माझ्या लक्षात आले की सासरच्या कुटुंबातील सदस्य इतके कमी नसावेत असे म्हटले होते. मला वाटले की यात माझा नवरा सर्वात जास्त दोषी आहे. त्याला माझा मुद्दा कळायला हवा होता. त्याने माझे बोलणे शांतपणे ऐकायला हवे होते आणि कदाचित ही त्याची सर्वात मोठी चूक असावी. माझे सर्व प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ तो वडिलांना पाठवत असत. माझ्या पतीनेही वडिलांच्या नात्याची, ते त्याचे वडील आहेत याची पर्वा केली नाही. माझे पतीसुद्धा त्यांच्या वडिलांसोबत आम्ही एकटे असताना घडलेल्या सर्व वैयक्तिक गोष्टी सांगायच्या. श्रीमंत लोकांचा दर्जा कमी असतो हे मान्य. त्यांच्या घरातलं वातावरण थोडं मोकळं असतं, पण ते इतकं मोकळं नसावं की बाप मुलाच्या नात्यात काही फरक पडू नये. आणि माझ्या नवऱ्याच्या या कृत्यांमुळे बहुधा माझी इज्जत गेली असावी. माझे पती 2 दिवसासाठी बाहेर गेले होते. मला खूप भीती वाटत होती. आता मी माझ्या पतीशी जास्त आग्रह करू शकत नव्हते. पण जेव्हा तो निघून गेला होता तेव्हा माझे हृदय मला खूप विचित्र भीती देत होते. आज घरात काहीतरी चुकीचं घडणार आहे. यामुळे मी माझ्या पतीचा हात धरला आणि मला सोबत घेऊन जाण्यास सांगितले. तो म्हणाला, नीती, तुझी विनाकारण काळजी होत आहे. काही अडचण आली तर मला फोन कर. मी स्वतः येऊ शकणार नाही, पण माझी एक मैत्रीण थोड्या अंतरावर राहते. ती येईल तुझा एकटेपणा दूर करायला. मी माझ्या पती कपिलला सांगितले. मला काहीतरी विचित्र वाटत आहे. असे वाटते काहीतरी गडबड होणार आहे. कपिलने मला मिठी मारली आणि म्हणाला, काळजी करू नकोस, फक्त उद्यापर्यंत आहे. मी उद्या दुपारपर्यंतच घरी परतेन. असे म्हणत माझे पती निघून जाऊ लागले. माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. एक मोठी समस्या उभी राहणार आहे असे वाटत होते. माझा नवरा गेला होता, पण आज मला का बरं वाटत नव्हते. घरी असल्यासारखे अजिबात वाटत नव्हते. मला स्वतःला काही कामात व्यस्त करायचे होते, जेणेकरून माझ्या मनात येणारे सर्व विचित्र विचार माझ्या मनातून निघून जातील. जेव्हा मी कोणत्याही कामात स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करायचे, तेव्हा माझे हात पाय थरथरू लागायचे. दुपारपासून रात्रीपर्यंत हा प्रकार सुरू होता. मी स्वतःला माझ्या खोलीत कोंडून ठेवले होते. मी माझ्या खोलीतून बाहेरही आले नव्हते आणि आता जवळपास 11 वाजले होते. मला भूक लागली होती. वाटलं खाली जाऊन जेवावं, पण खाली जाताच पायाखालची जमीन सरकलेली दिसली की घरात एकही नोकर उपस्थित नव्हता. मी आजूबाजूला पाहिले आणि नोकर किंवा दासी दिसली नाही. मग मी सगळ्यांना फोन केला, पण घरात कोणीच नव्हते. हे सर्व सेवक कुठे गेले मला काहीच समजत नव्हते. याचा अर्थ एवढ्या मोठ्या घरात मी एकटीच होते. मी पटकन माझ्या घरातील एका मोलकरणीला बोलावले. तिने माझा फोन घेतला नाही, म्हणून मी दुसऱ्या मोलकरणीला फोन केला. दुसऱ्या मोलकरणीनेही फोन घेतला नाही. मला काहीच समजत नव्हते. सर्व नोकरांचे काय झाले, माझा फोन कोणी का उचलत नाही आणि मला न सांगता सगळे घराबाहेर पडले. मी स्वयंपाकघरात गेले आणि पाहिले की स्वयंपाकघरात अन्न नव्हते. दुपारचे जेवणही न केल्यामुळे मला खूप भूक लागली होती. सकाळी फक्त माझ्या पतीसोबत नाश्ता केला. मी फ्रीजमध्ये पाहिलं तर ज्यूस असल्याचं दिसले. मी ते ज्यूस प्यायले, पण माझे हृदय जोरात धडधडत होते. नोकर गेले कुठे? माझा नवरासुद्धा घरी नव्हता. शिवाय या मोठ्या घरात मी एकटी रात्र कशी घालवायची हे मला समजत नव्हते. जसं घडते तसं पूर्वी कधीच घडलं नव्हतं. हा सगळा विचार करत मी माझ्या खोलीच्या दिशेने पायऱ्या चढत होते. तेवढ्यात अचानक दारावर थाप पडली. दाराचा आवाज ऐकून माझे सर्व अंग थरथर कापत विचार करत होते की एवढ्या रात्री घरात कोण येत असेल. मला वाटले की ते माझे सासरे असतील, पण मला माझ्या सासऱ्यांचीही भीती वाटत होती. तो घरात होता की दारात माहीत नाही. मला काहीच समजत नव्हते. मी हा सगळा विचार करत असताना अचानक दार जोरजोरात वाजायला लागलं, म्हणून मी अंगाचा थरकाप उडवत दरवाजाजवळ गेले. कोणीतरी दार ठोठावत नसून तो तोडण्याचा प्रयत्न करत आहे असे वाटत होते. वॉचमनही नसल्यासारखं वाटत होतं. यावेळी मला खूप भीती वाटत होती. मी थरथर त्या आवाजाने विचारले, कोण आहे? मी विचारायच्या आधीच दार बंद झालं. मी परत एकदा हळू आवाजात विचारले, कोण आहे दरवाजामागे? यावेळीही कोणीही उत्तर दिले नाही. मी पण दार न उघडता परत आत आले आणि पटकन माझ्या खोलीच्या दिशेने धावले. खोलीत जाताच मी आतून दरवाजा बंद केला आणि कोपऱ्यात बसून थरथर कापायला लागले. सर्व प्रकारचे विचार माझ्या मनात येत होते. क्षणभर मला माझ्या नवऱ्याला फोन करून घरी यायला सांगावंसं वाटलं. मला काही बरं वाटत नाही, पण मी हे पाऊल उचलायच्या आधीच अचानक माझ्या खोलीच्या गॅलरीत कोणीतरी उडी मारल्याचा आवाज आला आणि मला गॅलरीत कोणाची तरी सावली दिसू लागली. हे पाहून मला धक्काच बसला. गॅलरीचा दरवाजा उघडा होता.
आणि गॅलरीमधून जे लोक आत आले होते ते जवळपास 3 लोक होते आणि आता ते थेट गॅलरीमधून माझ्या रूममध्ये आले होते. त्या लोकांना येताना पाहून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली, कारण त्यातले 2 लोक होते ज्यांना मी ओळखत नव्हते, पण ते माझ्या सासऱ्यांचे मित्र होते हे मला माहीत होते. त्यापैकी एक माझे सासरे होते, जे गॅलरीतून त्यांच्या मित्रासह माझ्या खोलीत आले होते. माझ्या पायाखालची जमीन सरकली होती आणि मी ओरडू लागले, तुम्ही इथे काय करत आहात? तुम्ही इथे घरात का घुसले? पण माझे भान हरपले होते. मी माझ्या सासऱ्यांना पण सांगितले की बाबा, घरात प्रवेश करण्याचा मार्ग काय आहे आणि कपिल यावेळी घरात नाही हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे. माझा आवाज थरथरत होता. माझे सासरे हसायला लागले आणि म्हणाले, मी हे चांगले ओळखतो सुनबाई, कपिल घरी नाही, म्हणूनच मी माझ्या मित्रांसोबत इथे आलो आहे. माझे सासरे म्हणाले की कपिल बरोबर आजूबाजूला मला तुझ्याशी जास्त बोलण्याची संधी मिळत नाही आणि जेव्हा मी तुला लग्नात माझ्या मित्रांना दाखवले तेव्हा त्यांना तू खूप आवडली. या लोकांनाही तुझ्याशी बोलायचे आहे. आज कपिल कामानिमित्त बाहेर गेला आहे, म्हणून मला वाटले की आपण सर्वांनी तुला भेटावे. माझ्या सासऱ्यांच्या स्वरात गोडवा भरलेला होता आणि त्यांची बोलण्याची शैली इतकी वाईट होती की माझा आत्मा थरथरत होता आणि मी भीतीने मागे पावले टाकत होते आणि माझ्या इंद्रियांनी काम करणे बंद केले होते. मी मागे सरकत होते आणि ते लोक माझ्याकडे सरकत होते आणि अज्ञात गोष्टीबद्दल बोलत होते जे मला अजिबात समजत नव्हते. ज्या गोष्टीची मला भीती वाटत होती ती गोष्ट आज माझ्यासमोर उभी होती. मला कधी असेच वाटायचे, माझा नवरा जो माझ्या सौंदर्याचे गुणगान गात असे आणि माझ्याबद्दलची प्रत्येक चांगली वाईट गोष्ट त्याच्या वडिलांना सांगतो, कारण तो त्याच्या वडिलांपेक्षा त्याचा मित्र जास्त मानतो. मला भीती वाटत होती की एक दिवस असे काहीतरी घडेल ज्यानंतर मी कोणाला तोंड दाखवू शकणार नाही. आणि आज हे लोक ज्या पद्धतीने आले आणि त्यांच्या बोलण्याच्या शैलीने मला आज माझे काय होणार आहे याची वास्तविकता दर्शवली आहे. पण मी कोणत्याही परिस्थितीत माझ्या सन्मानाशी तडजोड करणार नाही असा निर्धार केला होता. मी लगेच दाराकडे पळू लागले. मी ठरवले होते की मी घरातून बाहेर पडेन आणि लोकांना या व्यक्तीची वास्तविकता सांगेन आणि माझ्या पतीच्या पाठीमागे तो माझ्याशी काय करू पाहतो आहे. मी पळून गेल्यावर कदाचित त्यांनी माझे मन वाचले असावे. यामुळे मी पळून जाताच माझ्या सासऱ्याच्या एका मित्राने मला पकडून ताब्यात घेतले. मी त्या माणसापासून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागले. माझे सासरे पण म्हणाले, तू का पळून जातेस सुनबाई, आम्ही अजून तुझ्याशी काही केलेले नाही असे म्हणत ते सर्व जोरजोरात हसू लागले. मी माझ्या सासऱ्यांना बजावू लागले की प्लीज देवाखातर माझी इज्जत तुडवू नका. मी तुमच्या घराची, तुमच्या मुलाची बायको, तुमची सून आहे, मुलीसारखी आहे आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलीचा आदर करा. प्लीज मला सोडा. पण त्या लोकांचा हेतू काही औरच सांगत होता. अचानक त्यांच्यापैकी एकाने माझा हात पकडला आणि मला जोरात ढकलले आणि मला बेडवर पाडायला लावले आणि त्या तिघांनी मिळून माझ्यावर जबरदस्ती केली. आणि मग असे काहीतरी घडले जे कदाचित माझ्या बाबतीत घडले नसावे, ज्यामुळे माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले. माझे सासरे आणि त्यांच्या 2 मित्रांनी माझे आयुष्य उद्ध्वस्त केले. माझी इज्जत लुटली गेली होती. मी नेहमी स्वतःला सांभाळणारी मुलगी होते, पण आज माझी इज्जत नष्ट झाली होती. आणि हे सर्व घडले कारण माझ्या नवऱ्याचा माझ्यावर विश्वास नव्हता. तुझ्या बाबांची कृती माझ्यासाठी चांगली नाही हे मी त्यांना अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण प्रत्येक वेळी मी काय बोलले ते माझ्या नवऱ्याला समजले नाही. माझे अश्रू थांबत नव्हते. मी ज्याचा बळी होते ते सर्व माझ्या बाबतीत घडले होते. सासरा हा बापासारखा असतो. सून सासऱ्याची सेवा करते, पण माझ्या सासऱ्याने त्याच्या मित्रासह माझे आयुष्य उद्ध्वस्त केले होते. कुठे जाऊन चेहरा लपवावा हे समजत नव्हते. रात्रभर ते असेच एक एक करून माझी इज्जत लुटत राहिले. माझी इज्जत माझ्यासाठी सर्वस्व होती आणि आज सासरे आणि त्याच्या मित्रांमुळे माझी इज्जत लुटली गेली होती. माझ्या सासऱ्यांची पहिल्या दिवसापासूनच माझ्यावर वाईट नजर होती आणि ते माझा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करायचे, पण त्यांना माझा गैरफायदा घेण्याची संधी मिळाली नाही. तो माझ्याबद्दल इतर मुलींसारखाच विचार करत होता की जर त्याने माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केला तर मी त्याच्यापासून प्रभावित होईल, पण मी अजिबात अशा कुटुंबातील नव्हते. खूप मोकळे वातावरण असलेल्या मुलींसारखे मी नव्हते. मी माझ्या सासऱ्यांना वडिलांची जागा द्यायची. माझे सासरे माझ्या नवऱ्याकडून मुद्दाम माझे फोटो काढायचे आणि ते एकटे असताना ते बघायचे. आणि त्या दिवशी लग्नाच्या वेळी तो मला त्याच्या मित्रांना दाखवत होता की त्यांची सून किती सुंदर आहे, जेणेकरून तो आणि त्याचे मित्र मिळून माझा फायदा घेऊ शकतील. माझे पती इतके बेमालूम होते की मी प्रत्येक वेळी समजवण्याचा प्रयत्न केला तर उलटा मला शिव्या देत असे. त्यांनी कधीही माझ्या सन्मानाचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला नाही. मोकळे वातावरण होते असे सांगून आज त्यांनी वडिलांना मानाचा तुरा खोवला होता. मी एका बाजूला बसून वाईट अवस्थेत पडले होते. माझ्या अंगावर कपडे नव्हते. माझी अवस्था बिकट झाली आहे आणि तो दिवस उगवला हे या लोकांना समजल्यावर ते तिथून पळून गेले. माझे सासरेही तिथून निघून गेले होते. माझी अवस्था खूप वाईट झाली होती. मी अजूनही बेडवर होते आणि माझ्यात अजिबात उठण्याची हिंमत होत नव्हती.
सकाळचे 11 वाजले होते आणि माझी प्रकृती अजून बरी झाली नव्हती. 11:30 वाजता माझे पतीही घरी आले. मला या अवस्थेत पाहून त्याने मला उठवण्याचा प्रयत्न केला. मी ज्या अवस्थेत बेडवर पडले होते ते पाहून तो घाबरला. त्याने पटकन माझे अंग ब्लँकेटने झाकले आणि मला विचारू लागला, तुला या अवस्थेत कोणी ठेवले? मी बराच वेळ शुद्धीवर नव्हते, पण माझ्या पतीने मला बसून प्यायला पाणी दिले. माझी प्रकृती काहीशी सुधारली होती. मग मी माझ्या पतीसमोर ढसाढसा रडायला लागले आणि रडत रडत मी त्याला सगळं सांगितलं. माझ्या या सर्व गोष्टी ऐकून त्याला खूप धक्का बसला आणि त्याच्या कानावर विश्वासच बसेना. माझ्या पतीने विचारले की घरातील सर्व नोकर कुठे मेले? मी माझ्या पतीला सांगितले की तुमच्या बाबांनी बहुधा सर्व नोकरांना घराबाहेर पाठवले होते. घरात कोणीच नव्हते. माझ्या पतीला खूप राग आला. मी माझ्या पतीला सांगितले की हे सर्व तुझ्या निष्काळजीपणाचे परिणाम आहेत. मी तुला सांगितले होते की तुझ्या बाबांची कृती मला अजिबात आवडत नाही, पण तू माझ्या बोलण्यावर कधी विश्वास ठेवला नाहीस. माझे पती म्हणाले की मला माहीत नव्हते की नीती, बाबा एक दिवस तुझ्याशी असे करू शकतात. मला माझे बाबा खूप चांगले वाटत होते आणि आज तुझी स्थिती स्पष्टपणे दर्शवते की तू खरे बोलत आहेस. माझे पती म्हणाले, पण आज मला निर्णय घ्यायचा आहे. मी तुझ्या बाजूने बोलत राहीन. माझ्या पतीने ताबडतोब त्याचा मोबाईल उचलला आणि पोलिसांना फोन करून सर्व प्रकार सांगितला. काही वेळाने पोलीस आमच्या घरी आले. पोलिसांनी माझे बयान घेतले. माझ्या सासऱ्यांबद्दल सर्व काही पोलिसांना सांगितले. माझे सासरे अजून घरी आले नव्हते. ते कुठे होते माहीत नाही, पण पोलिसांनी माझे सासरे आणि त्यांच्या 2 मित्रांना बाहेर काढले आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. माझ्या सासऱ्यांना खूप लाज वाटली आणि त्यांनी माझ्या नवऱ्याची माफी मागितली आणि त्यांनी सांगितले की मला सुरुवातीपासूनच तरुण मुलींची आवड आहे. मला फक्त त्यांच्या शरीराशी कसे खेळायचे हे माहीत आहे. लग्नाशिवाय माझे मन भरून आले होते, त्यामुळे मला लग्न करण्याची कधीच गरज नव्हती. वडिलांकडून या सर्व गोष्टी ऐकून माझ्या पतीला खूप लाज वाटली. त्याने आधी वडिलांच्या चेहऱ्यावर थप्पड मारली आणि म्हणाला की मला तुमच्याकडून अपेक्षा नव्हती. मी तुला नेहमीच माझा मित्र मानतो. तुला हे चांगलं माहीत आहे आणि तू याचा फायदा घेतलास आणि तुझ्या मित्रांसह माझ्या बायकोला हे सगळं केलंस. मी माझ्या नवऱ्याला सर्व काही सांगेन अशी अपेक्षा नसल्यामुळे माझ्या सासऱ्यांना खूप लाज वाटत होती. तो मला इतर मुलींसारखा मानत होता. पोलिसांनी माझे सासरे आणि त्यांच्या 2 मित्रांना अटक केली. माझ्या पतीने त्याच्या वडिलांसोबतचे सर्व संबंध संपवले. माझा मेडिकल रिपोर्टही आला, ज्यामध्ये माझे सासरे आणि त्यांच्या 2 मित्रांनी माझ्यासोबत काय केले हे स्पष्ट दिसत होते. माझ्या पतीनेही माझी माफी मागितली आणि त्यांना खूप लाज वाटू लागली. माझी प्रकृती खूप बिघडल्यामुळे मी बराच वेळ उपचार घेत होते. माझ्या पतीने वचन दिले होते की आजपासून ते माझ्या सन्मानाचे रक्षण करतील आणि आपल्या पत्नीला अशा प्रकारे इतरांसमोर कधीही लाज वाटू देणार नाही. माझा नवरा इथे राहिला असता तर वडिलांच्या चुकीचा त्यांना सतत राग आला असता आणि वडिलांची आठवण झाली असती. म्हणूनच तो मला त्याच्याकडून मुंबईतल्या त्याच्या दुसऱ्या बंगल्यात घेऊन गेला आणि आता आम्ही दोघे नवरा बायको तिथे राहतो आणि तेव्हापासून बरीच वर्षे उलटून गेली आहेत. माझ्या पतीचे माझ्याशी वागणे खूप चांगले आहे आणि माझे पती माझी खूप काळजी घेतात. तुरुंगात गेल्यावर माझ्या सासऱ्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा झाली. आता मी माझ्या पतीसोबत खूप आनंदी आहे. पण मी तुम्हा सर्वांना विनंती करू इच्छिते की स्त्रीचा आदर हा तिचे रत्न आहे. म्हणूनच स्त्रियांचा आदर करायला शिका आणि स्त्रीला तिच्या पतीकडून एकच गोष्ट हवी असते की तिच्या पतीने तिचा सन्मान राखावा. जर तिच्या नवऱ्याने तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही तर प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत तेच होईल जे माझ्या बाबतीत घडले. कारण या जगात असे अनेक धोकादायक लोक आहेत जे स्त्रीकडे वाईट नजरेने पाहतात आणि तिच्या पतीच्या निष्काळजीपणाचा फायदा घेतात आणि तिचा सन्मान नष्ट करतात. म्हणूनच तुम्ही सुद्धा तुमची काळजी घ्या. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.